केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या यूपीएससी परीक्षेत वाशिम जिल्ह्यातील सायखेडा येथील मनीषा माणिकराव अवाळे हिने देशात 33वा तर राज्यात 5वा क्रमांक मिळवण्याचा बहुमान पटकावलाय। विशेष म्हणजे मनीषाने जिल्ह्यातील पहिली आयपीएस महिला होण्याचा मान मिळवलाय। सायखेडा गावात आलेला आहे। वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यातील हे सायखेडा गाव वेळोवेळी आपली छाप सोडत असतो आणि छाप सोडत असताना या अगोदर इथं एक स्वच्छता दूत म्हणून एक महिला पुऱ्या महाराष्ट्रभर गाजलेली आहे आणि त्यानंतर आज आपण इथं खरं पाहता एका सर्वसामान्य कुटुंबातून मनीषा माणिकराव अवाळे यूपीएससीतून ही वाशिम जिल्ह्यातील पहिली यूपीएससी महिला जिने आज परीक्षा पास केलेली आहे। तिच्यासोबत आपण आज संवाद साधणार आहोत। बाबाचं स्वप्न होतं आणि बाबांनी मला हे स्वप्न खूप आधीपासून दाखवलं, पण जेव्हा मी लॉ करायला लागली तेव्हा बऱ्याच ठिकाणी मी कामं केले, मानवी हक्कासाठी स्त्रियांच्या विषयावरती लिखाण सुरू केलं, तर बऱ्याच अशा सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत। आणि हे करताना मग मला जाणवलं की आपल्याकडे जर कोणाचा दृष्टिकोन बघण्याचा बदलायचा असेल तर तिथे त्या पोझिशनवरती पोहोचायचं फार गरज आहे। आणि मग 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 बाबाचे शब्द मला समजायला लागले आणि मी स्वतः मग ह्या विषयावरती अभ्यास केला। मलाही वाटलं की आयएससी अशी परीक्षा आहे जिथे मला एक मान सन्मान तर नाही पण मुलींकडे बघण्याची जे दृष्टिकोन आहे तो चेंज मी करू शकतो आणि तेच ते झालं। आणि मग आणि ह्याच्यामध्ये आई वडिलांची दोघांची साथ तर खूप होती, माझे काका काकू मावशी सगळी खूप मोठी साथ आहे आय थिंक। आणि अभ्यास सुरुवात केली। पहिल्या वेळेस मी अटेम्प्ट दिला तेव्हा रँक आला आणि खूप खडतर परिस्थितीत आला, म्हणजे हे तेव्हाही मी आय थिंक सांगितलं होतं की तेव्हा मृत्युमुखी जाऊन परत आलेले आहेत माझे आई वडील त्यावेळेस। आणि मग त्याच्यातून मला आय थिंक कॉन्फिडन्स फार जास्त वाढला आणि ह्या वेळेस 33वा रँक येईल ही माझी अपेक्षा तर नव्हतीच, पण तो आलेला आहे। आणि मला तर वाटते आशीर्वाद ही फार मोठी गोष्ट असते, मेहनत तर आहेच आणि पुढे माझ्याकडून इन्स्पिरेशन एक जाईल मुलींना काहीतरी किंवा सगळ्यांनाच विद्यार्थ्यांना एक नवीन आशा मिळेल अशी मी प्रार्थना करते। भगवंताचे खूप आभार मानतो आणि मी कठीण परिस्थितीतून माझ्या मुलीला शिकवलं आणि मुलीला मुलगा म्हणूनच शिकवलं। कोणाची पर्वा केली नाही, कशाची पर्वा केली नाही। कठीण परिस्थितीतून जमिनीमध्ये कष्ट करून पिकवून ते पैसे मुलीच्या शिक्षणासाठी लावले। माझ्या भावाने अडीअडचणीच्या प्रसंगी मदत केली, त्यांचे पण मी आभार मानतो। आणि कोणी कसंही असो त्याचं मी नाव न घेता गावातील मंडळीचं जे विरोधक असो नसो त्याशी संघर्ष करून मी माझ्या मुलाकडे लक्ष देऊन त्यांचे शिक्षण पूर्ण केले। आज मला खूप आनंद होत आहे, सोन्याचा दिवस उगवला। माझी मुलगी आयएस झाली, यूपीएससी मध्ये खूप नाव कमावलं, त्याबद्दल मी खूप खूप आनंदी आहे। गावामध्ये खूप आनंद उत्सव आहे। जिल्ह्यातील सायखेडा गावातील मनीषा अवाळे पाटील हिने वाशिम जिल्ह्यातील यूपीएससी उत्तीर्ण झालेली पहिली महिला होण्याचा मान मिळवला आहे। ती सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी असून तिने आपल्या वडिलांचे स्वप्न मोठ्या जिद्दीने पूर्ण केलेले आहे। आज वाशिम जिल्ह्यात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे। मनीषा ही शेतकरी कुटुंबातून असल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीरतापूर्वक हाताळेल आणि शेतकऱ्याच्या पाठीमागे उभे राहून न्याय मिळवून देईल अशी अपेक्षा करतो आणि तिच्या भविष्याच्या वाटचालीस शुभेच्छा देऊन दोन शब्द सांगतो। मनीषा अवाळे हिचे प्राथमिक शिक्षण सायखेडा येथे झाले असून वर्ग 5 ते 6 संभाजी मिलिटरी स्कूल धुळे येथे झाले। यानंतर इयत्ता 7वी आणि 8वी राहता शिर्डी येथे तर 9वी आणि 10वी पुणे येथील मिरसेर नगर स्कूल येथे झाले। 11वी व 12वीचे शिक्षण तिने पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेज मध्ये घेतले। यानंतर LLB ची 5 वर्षे आयएलएस स्कूल पुणे येथे या ठिकाणी शिक्षण झाले। नंतर थेट यूपीएससी करता दिल्ली येथे शिक्षण घेऊन भारतात 33व्या क्रमांकावर येऊन विदर्भातील वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात सायखेड्याचे नाव तिने देशात कोरणारी पहिली सावित्रीची लेक ती ठरली आहे। मनीषाचे आई वडील शेतकरी असल्याने वडिलांनी प्रतिकूल परिस्थितीमध्ये मनीषाच्या शिक्षणासाठी कुठेच कमतरता पडू दिली नाही।
अतिशय कष्टातून मुलीला शिकून उच्च पदावर पोहोचवण्याचे काम त्यांनी केले. मनीषाने मिळवलेल्या या नेत्रदीपक यशाबद्दल वाशिम जिल्ह्यातून तिचे अभिनंदन होत आहे. प्रतिनिधी अमोल रघुवंशी, समाजसेवा न्यूज, मंगरुळपीर, वाशिम.